जय स्वामी समर्थ. जीवनात कधी भीती वाटते का? संकट येतात का? आणि मार्ग दिसत नाही असं वाटतं का? अशा वेळी एकच आधार असतो, स्वामी समर्थांचे अभयवचन. ही वचने फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तांसाठी शक्ती, विश्वास आणि संरक्षण आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे 10 अभयवचन अर्थासहित, जे तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात. म्हणून व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि मनापासून ऐका, कारण कदाचित आजचं हे वचन तुमचं आयुष्य बदलू शकतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्थ: जीवनात कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही. स्वामी आपल्या भक्तांचा कधीही त्याग करत नाहीत. विश्वास ठेवा, योग्य वेळी मदत नक्की मिळते. ज्याच्यावर माझा विश्वास आहे त्याचं काहीही वाईट होणार नाही. अर्थ: स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्याचं रक्षण होतंच. अडचणी येतील, पण त्या तात्पुरत्या असतात. शेवटी चांगलंच घडतं. तू माझं नाव घेत राहा, मी तुझं काम करीन. अर्थ: स्वामींचा जप हा फक्त शब्द नाही, ती शक्ती आहे. मनापासून नामस्मरण केल्यास आपली कामं आपोआप मार्गी लागतात. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, सर्व काही योग्य वेळी मिळेल. अर्थ: घाई करून काही मिळत नाही. घाई करून काही मिळत नाही. संयम आणि विश्वास ठेवल्यास योग्य वेळी योग्य फळ मिळतं. मी सर्वत्र आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात आहे. अर्थ: स्वामी आपल्यापासून दूर नाहीत, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात. फक्त त्यांना जाणण्याची गरज आहे. ज्याने मला मनापासून हाक मारली त्याला मी धावून जातो. अर्थ: मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी प्रतिसाद देतात. तुझं ओझं मला दे, मी ते उचलतो. अर्थ: जीवनातील दुःख, चिंता, ताण हे सर्व स्वामीवर सोपवलं तर मन हलकं होतं आणि मार्ग स्पष्ट होतो. तू चांगलं कर, मी तुझ्यासोबत आहे. अर्थ: सद्गुण आणि चांगले कर्म करणाऱ्यांना स्वामींचा आशीर्वाद नेहमी मिळतो. योग्य मार्गावर चालणाऱ्याला कधीही एकटं वाटत नाही. मी तुला कधीही सोडणार नाही. अर्थ: स्वामींचं प्रेम आणि संरक्षण कायम असतं. परिस्थिती बदलली तरी त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. तुझा विश्वासच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. अर्थ: आपण स्वतःवर आणि स्वामीवर ठेवलेला विश्वासच आपल्याला यशाकडे नेतो. शंका सोडा आणि श्रद्धा वाढवा. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.